बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री राजू भाऊसार फेटीवाले आयोजित श्री शिव महापुराण कथेची काल उत्साहात सांगता। आदिवासींवर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय द्यावा, भिल्ल समाज विकास मंचाची मागणी। नाशिकहून निघालेल्या 16 कुलस्वामिनी पायी दिंडीचं धुळ्यात स्वागत। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील ओम शांती मंडळातर्फे आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन। धुळ्यातील भिवसण नगरातील गुंड प्रवृत्तीच्या इस्माचा बंदोबस्त करावा, जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन। धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथे दुर्गा दौडचं आयोजन। दोंडाईच्या येथील दादासाहेब रावळ स्टेडियम येथे भव्य गरबा महोत्सवाचं आयोजन। धुळ्यातील अन्सार नगरात जलकुंभ कामाचा शुभारंभ। पाकिस्तानातील माता हिंगलाज देवीच्या दर्शनात हिंदू मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग। उद्याचा रंग हिरवा, देवी गौरीशी संबंधित। माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण यूट्यूबवर देखील पाहू शकता। यूट्यूब, फेसबुक, ट्विटर यावर माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांना लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पारोळा रोडवरील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात राजू भाऊसार फेटीवाले आयोजित श्री शिव महापुराण कथा व शिव महिमाची काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उत्साहात सांगता झाली। सांगतानिमित्त उपस्थित भाविकांना रुद्राक्षाचं वाटप करण्यात आलं। फेटेवाले आणि ड्रेसवाले अशी महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे असे नामवंत फेटा मास्टर डॉक्टर राजेंद्र उर्फ राजू भाऊसार फेटेवाले यांनी जसा व्यावसायिक क्षेत्रात मोठा ठसा उमटवला आहे, तसाच खारीचा वाटा त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात देखील उमटवला आहे। जीवनात सुख, शांती, धनसंपदा, आरोग्य संपदा चांगली ठेवायची असेल तर भगवंताची भक्ती करणे गरजेचे असतं, असे हरिभक्त परायण तथा प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्या उक्तीनुसार राजू भाऊसार फेटीवाले यांनी धार्मिक कार्याची शिदोरी हातात घेऊन ते समाजात वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगावबारी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात श्री हिंगलाज माता व श्री ज्वाला माता या दोन्ही देवींचं भव्य दिव्य अशा मंदिराची उभारणी देखील केली आहे। हिंगलाज मातेचं मंदिर खऱ्या अर्थाने पाकिस्तानातील बलुचिस्तानात आहे। येथील समाज बांधवांना व इतर भाविकांना एवढं लांब जाणं शक्य नसल्याने राजू भाऊसार फेटेवाले यांनी धुळ्यात श्री हिंगलाज मातेचं मंदिर बांधून भाविकांच्या दर्शनाची मोठी सोय केली। हे दोन्ही मंदिरं आज धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जात असल्याने भाविक दर्शनास रोजच हजेरी लावतात, तर काही भाविक आपला नवस मानता देखील येथे येऊन फेडतात। नवरात्रोत्सवात येथे यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं। राजू भाऊसार फेटेवाले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रुपालीताई भाऊसार यांनी धार्मिक कार्याची शिदोरी समाजात वाढवली आहे। त्याच कार्याची आणखी वाढ व्हावी असं समाजहित डोळ्यासमोर ठेवून हे भाऊसार दाम्पत्य विविध महाराजांच्या कथा ठेवत असतात। गेल्या 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान धुळे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात श्री शिव महापुराण कथा व शिव महिमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कथेत शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज हे कथेचं निरूपण करीत होते। कथा ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत होते। कथेची काल सांगता झाली। या निमित्ताने भाविकांना रुद्राक्षाचं वाटप करण्यात आलं। तसेच या भाऊसार दाम्पत्याकडून लवकरच रामकथेचं आयोजन देखील केलं जाणार आहे। शिरपूर तालुक्यातील सांगवे येथे 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी क्रांतीवीरांचे लावलेले बॅनर चारण समाजातील काही लोकांनी फाडल्यानंतर झालेल्या उद्रेक प्रकरणात आदिवासी समाजातील लोकांवर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांना भिल्ल समाज विकास मंचातर्फे निवेदन देण्यात आलं। प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की शिरपूर तालुक्यातील सांगवे येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतीवीरांचे लावलेले बॅनर दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी चारण समाजातील काही लोकांनी फाडले।
याबाबत आदिवासी समाजातील बांधवांना समजल्यानंतर 3 बांधव त्या लोकांना ज्या विचारायला गेले की तुम्ही आदिवासी क्रांतीवीरांचे बॅनर का फाडले, तर त्याचा राग येऊन चारण समाजातील 14 ते 16 जणांनी मिळून 3 आदिवासी बांधवांना जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले। चारण समाजातील मुख्य संशयित आरोपी कान्हा आमला चारण याचे नाव FIR मधून वगळण्यात आले होते। याचे कारण समजू शकले नाही। तक्रारीचे गुन्हे दुसऱ्या दिवशी दाखल करण्यात आले होते, याचे देखील कारण समजू शकले नाही। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी त्या दिवशी गुन्हे का दाखल केले नाहीत, चारण समाजातील आरोपींची नावे FIR मधून का वगळण्यात आली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे। याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी प्रस्तुत निवेदनात करण्यात आले आहे। नमस्कार, मी दीपक आयरे, मी समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष। आज 20 ऑक्टोबर रोजी आम्ही धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व आदिवासी संघटना मिळून मोर्चा काढला होता। त्याच्यात प्रमुख विषय होता शिरपूर तालुका सांगवीतले जे आदिवासींवर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत 10 ऑगस्टपासून 251 लोकांवर, ते शासनाने तात्काळ मागे घ्यावे आणि त्या दंगलीची CBI चौकशी करण्यात यावी, जेणेकरून जो खरा दंगलखोर आहे, ज्या पोलीस प्रशासनाने या आदिवासी समाजावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, ते खरं आणि खोटं समोर आलं पाहिजे। म्हणून या सर्व प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे, सांगवी तालुका शिरपूर या दंगलीची। आणि जो आदिवासी समाजावर अन्याय होत आहे 10 ऑगस्ट आतापर्यंत, तो अन्याय आतापर्यंत थांबला पाहिजे आणि आदिवासींना, गोरगरीब आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे। खरी प्रमुख मागणी आज 20 ऑक्टोबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांना मी विनंती केली का CBI चौकशी झाली पाहिजे या मॅटरची। 1 मिनिट बोला। आमच्या गावात सांगवी इथे जे दंगल प्रकारे जे घटना घडलेली आदिवासी समाजावर, आमचाच बॅनर फाडून आमच्याच आदिवासी समाजावर जर खोटे नाटे जर गुन्हे दाखल करत असतील, तर याची CBI चौकशी करून जे खोटे नाटे म्हणजे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याची CBI चौकशी करून जे खरं आहे ते इथं म्हणजे त्या मुलांना निर्दोष करण्याची आमची मागणी। नेमकी निर्दोष नाही तर त्यांच्यावर जे कलंक लावलेले आहे ते हटवण्यात यावे आणि त्यांना पुढे काय अडथळा निर्माण होऊ नये, हीच मागणी आहे आमची। नाशिकहून प्रतिवर्षाप्रमाणे निघालेल्या 16 कुलस्वामिनी पायी दिंडीचं धुळ्यात सकाळी आगमन झालं। त्या पार्श्वभूमीवर माता हिंगलाज न्यूज चॅनल धुळे व माता हिंगलाज चॅरिटेबल ट्रस्ट धुळेतर्फे पायी दिंडीत सहभागी भाविकांना चहा व नाश्त्याचं वाटप करण्यात आलं व त्याचा लाभ भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नाशिक ते बेटावद येथील योगेश्वरी माता दर्शनासाठी 16 कुलस्वामिनी पायी दिंडी काढली जाते। या पायी दिंडीच्या माध्यमातून धुळेतील आई एकविरा देवीचं दर्शन घेऊन कापडणे येथील अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेण्यास रवाना होत असते। त्यानंतर सोनगीर येथे पाहुणचार, नंतर पाटण येथील आशापुरी माता, जोगेशेलू माता, पेटकाई माता आदी देवींचं दर्शन घेऊन बेटावद येथील योगेश्वरी माता देवीचं दर्शन घेऊन पुन्हा नाशिककडे मार्गस्थ होतात। आज सकाळी दाखल झालेल्या पायी दिंडीचं माता हिंगलाज न्यूज चॅनल धुळे व माता हिंगलाज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शहरातील नगावबारी येथे स्वागत करून चहा व नाश्त्याचं वाटप करण्यात आलं। राजू भावसार फेटेवाले हे दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबवत असतात, त्यामुळे पायी दिंडीकरांतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे। धांगडधिंगा कार्यक्रम करण्यापेक्षा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबविला तर तो सार्थक ठरतो। या उक्तीप्रमाणे धुळे शहरातील अशोक नगरातील ओम शांती या धार्मिक मंडळातर्फे स्थानिक व परिसरातील नागरिकांना आध्यात्मिकतेचं मार्गदर्शन करून धार्मिकतेचा लळा लावला जातोय। या मंडळाची ख्याती लक्षात घेत काल या मंडळाला प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांनी भेट देत प्रवचन केलं। आज शहरासह परिसरात ओम शांती या मंडळातर्फे शिवबाबांचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात केला जात आहे। या माध्यमातून घेण्यात येणारे धार्मिक कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकात धार्मिकतेची प्रवणी निर्माण केली जात आहे। या धार्मिक कार्यक्रमाला धुळेतील अशोकनगरातील ओम शांती मंडळ देखील अपवाद नाही। धुळे शहरातील अशोकनगरातील ओम शांती मंडळातर्फे यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आध्यात्मिकतेविषयी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जात आहे।
3 दिवस राबवण्यात येणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात विविध देवदेवतांच्या वेशभूषा सादर करून नागरिकांमध्ये धार्मिकतेविषयी एक अनमोल मार्गदर्शन केलं जात आहे. अशोकनगरातील ओम शांती मंडळातर्फे राबवण्यात येत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत काल सायंकाळी शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांनी भेट देत प्रवचन केलं. याचा लाभ भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला. वरच्या बाजूला ज्ञान गंगा है, ये तो प्रजापिता का सही अर्थ है कि पहले ज्ञान की गंगा बहाव. मग तुम्ही सांगाल महाराज ज्ञान मग आम्ही 70 वर्षाचे झाल्यावर मिळवू, 60 वर्षाचे झाल्यावर मिळवू. नाही, त्या ज्ञान गंगा कुठपर्यंत कोणत्या वयाला सुरुवात करायची माहिती आहे? वाघासारखी छाती करा आणि त्या लहान मुलीचं वय आहे ना, तिथून भक्तीला सुरुवात करा, हे त्याचं दर्शन आहे. कारण गंगेच्या पाण्याचा खाली एक छोटी मुलगी बसवलेली दाखवली आहे. मग या सगळा प्रवास नवदुर्गांचा ज्या वेळेला सुरू होतो इकडच्या बाजूला, त्यावेळेला भक्ती करताना आपल्याला अनेक संकट येतील. जास्त तर जवळचे लोक संकट असतात. बहुत दिन से सोच रहा हूं कि मेरे दिल को दर्द नहीं हुआ, मैं सोचने लगा कि मेरे घर वाले कहाँ गए. पहिली सुरुवात. म्हणून त्या संकटांना कापून आपल्याला भक्ती करायची असेल तर धुळे देवपुरातील वलवाडी परिसरातील भिवसण नगर येथील गुंडगिरी प्रवृत्तीच्या इसमाचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी भिवसण नगर परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकोड यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की अनेक वर्षापासून आम्ही भिवसण नगर येथे गुण्या गोविंदांना राहत आहे. या परिसरात 90% रहिवासी शासकीय नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी व व्यावसायिक असून आजपर्यंत कोणत्या प्रकारचे भांडण व या ठिकाणी कुरापत झालेली नाही. असे असताना देखील या परिसरात 8 ते 10 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या सदर कॉलनीमध्ये भिवसण नगर रहिवाशांनी सार्वजनिक वर्गणी गोळा करून ओपन स्पेसमध्ये श्री साईबाबांचं मंदिर व बगीचा निर्माण केलाय. या मंदिरामध्ये आज संजय चौधरी याने स्वतःची खाजगी मालमत्ता समजून अधिकार गाजवित आहे. कॉलनीवासियांना सतत दमबाजी व दहशत निर्माण करून मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करीत असतो. तसेच बाहेरून त्याचे नातेवाईक व गुंड लोक आणून दहशत पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करतो. कॉलनीतील अनेक कुटुंबांना धमक्या देणे, मंदिराच्या नावाने पैशांची मागणी करणे, खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. परंतु त्याच्या दहशतीमुळे तक्रार दाखल करण्यास कुणीही धजावत नाही. तसेच मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला व पुरुषांना शस्त्राचा धाक दाखवून त्याची पत्नी स्वतःचे कपडे फाडून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देते. यापूर्वी कॉलनीतील लोकांना मारहाण करण्यात आलेली आहे. तुम्ही तपास व शहानिशा करावी. अशाच प्रकारे कॉलनीतील शांतताप्रिय कुटुंब असलेले किरण श्रीराम बागोल यांच्या परिवारावर काही कारण नसताना त्याने बाहेरील त्याचे नातेवाईक व गुंड आणून त्यांच्या घरावर लाठ्या काट्या, हॉकी स्टिक, तीक्ष्ण हत्यारासह दगड विटांसह हल्ला चढविला. त्याच्या मुलाला गुरफटून घराबाहेर ओढून बेदम मारहाण करीत त्याच्या घराकडे ओढून नेले व त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या महिला पुरुषांना मारहाण करून जखमी करण्यात आले. सदर महिला देखील या घटनेत जखमी झाल्या होत्या. अशा प्रकारे त्याची दहशत असून सभ्य लोकांना त्रास देण्यात येत आहे. परंतु त्याच्या परिवाराचा त्रास वाढलाय. तसेच मुलींची छेड काढणे, घरांवर दगडफेक करणे, धमक्या देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असतो. या रहिवाशांना होणाऱ्या त्रासापासून कायमस्वरूपी संजय चौधरी याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनोहर पाटील, नगरसेवक नरेश चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी, राजेंद्र चौधरी, शंकर चौधरी, सुभाष चौधरी, ईश्वर चौधरी, रवींद्र बोरसे, महेंद्र चौधरी, मयुरेश बागोल, हर्षल चौधरी, किशोर रणाळकर, दिलीप देव, अशोक चौधरी, संतोष चौधरी, रमेश चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. आज आम्ही सर्व भिवसण नगरवासी, सर्व कॉलनी परिसरातील नागरिक, वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व महिला नागरिक बंधू भगिनी SP ऑफिसला SP साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो. त्याचं कारण असं, आमच्या कॉलनीमध्ये राहणारा सजन चौधरी हा त्या कॉलनीमध्ये कायमस्वरूपी दहशत निर्माण करत असतो आणि त्यांनी परवाच आमच्या कॉलनीमध्ये किरण बागोल या परिवारावर प्राणघातक असा हल्ला त्यांनी त्या ठिकाणी चढवला, दगडफेक केली आणि महिलांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मारहाण केली. बरेच जण त्या ठिकाणी जखमी पण झालेले आहेत. आणि त्याचं हे आत्ताचं नाही, आतापर्यंत 5-6 वेळा त्याने कॉलनीवाल्यांना धमकवून मारहाण करणं, दम देणं, तलवार काढू, हत्यार काढू असे अनेक वेळा त्याचे प्रकार या ठिकाणी झालेले होते. आणि
आता काल परवाचा जो प्रकार झाला तो अति निंदनीय होता, म्हणून सर्व कॉलनी परिसरामध्ये उद्रेक झाला आणि सर्वांनी एकमत करून या ठिकाणी SP साहेबांना त्यांच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या साहेबांना आम्ही सांगितलं की या माणसाचा बंदोबस्त व्हावा, याची गुंडगिरी नष्ट व्हावी, याची दहशत या ठिकाणी नष्ट व्हावी, याच्यावर कायदेशीर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी, कारण याच्यापुढे कुठल्याही महिला भगिनींना असतील, मुलींना असतील, माणसांना असतील याचा त्रास होऊ नये आणि आमचा भिवसन नगर हा परिसर शांततेमध्ये राहावा, गुणगोविंदामध्ये राहावा, यासाठी आम्ही निवेदन या ठिकाणी साहेबांना दिले. परवाच्या दिवशी भिवसन नगर म्हणजे एकदम शांत कॉलनी आहे, असं आतापर्यंत घडलं नव्हतं. पण ह्या सज्जन चौधरी यांनी त्या दिवशी 10 वाजता येऊन तिथं त्यांच्या घराजवळ येऊन त्यांना तिथे बाहेर घेऊन गेले आणि महिलांवर सुद्धा म्हणजे आधीच त्यांचं ठरलेलं होतं, विटा दगड वगैरे त्यांनी मारहाण केली आणि महिलांना जखमी केलं. याच्या पुढे म्हणजे असं इतर महिलांना सुद्धा, पोरींना असे होऊ नये म्हणून त्यांचा चांगला SP साहेबांनी बंदोबस्त करावा, त्यासाठी आम्ही सगळं महिला भगिनी इथे आलेलो. वाडी शांत असलेला परिसर, या परिसरामध्ये हा जो सजन बाबूलाल चौधरी काही आमच्यासारख्यांच्या लोकांच्या नावाने हे जे मंदिर आहे, मंदिराची खरी निर्मिती या सर्व भिवसन नगर वलवाडी परिसराने केलेली आहे. पण हा व्यक्ती मंदिराच्या नावाने देणग्या घेतो आणि स्वतःचं घर चालवतो आणि त्या ठिकाणी बाहेरचे मुलांचे या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आणि त्यामुळे भिवसन नगरमधील सर्व रहिवाशांना त्रास द्यायचं काम काय करतो की माझा हिशोब कोणीच घ्यावा नाही. तर सर्व जनतेला विनंती करतो की यापुढे या साईबाबाच्या मंदिराच्या नावाने हा सजन चौधरी जर देणगी घ्यायला आला तर त्याला कोणीच देऊ नये अशी सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो. कारण की तो देणगी घेऊन गुंडगिरी आणि गुंडांना पोचतोय. तरी आपण सर्वांना एक विनंती करतो की त्याला देणगी कोणीच देऊ नका. धुळे तालुक्यातील न्याहाळू येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम अशा घोषणा देत शस्त्रपूजन करण्यात आलं. त्यानंतर गावातून दुर्गा दौड काढण्यात आली. टोकावर लिंबू टोचलेल्या तलवारी हातात घेऊन डोक्यावर फेटे बांधलेल्या युवक युवतींनी या दुर्गा दौडमध्ये सहभाग नोंदवला होता. तरुणांमध्ये देशप्रेम व धर्मप्रेम रुजावे यासाठी न्याहाळू येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी युवक भगवा ध्वज हातात घेऊन दुर्गा दौडमध्ये सहभागी झाले होते. या दुर्गा दौडमध्ये युवतींनीही डोक्यावर भगवा फेटा बांधलेला होता. त्यानंतर हातात टोकावर लिंबू ठेवलेले शस्त्र घेऊन त्या निघाल्या होत्या. या दुर्गा दौडमध्ये सहभागी युवक युवतींनी जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम आदी घोषणा दिल्याने परिसर दुमदुमून उठला होता. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथील रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा, एंडरव्हिल क्लब ऑफ दोंडाईचा, भक्ती गरबा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक यांच्या सहकार्याने दादासाहेब रावल स्टेडियम येथे भव्य गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या गरब्यात उत्कृष्ट खेळणाऱ्या महिलांना बक्षीस देऊन गौरवलं जातं. गरबा खेळणाऱ्या महिलांना दररोज 8 ते 10 बक्षिसं देण्यात येतात. त्यात उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट गरबा प्लेयरचे पारितोषिक देण्यात येतात. गरबे खेळण्यासाठी व पाहण्यासाठी महिलांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. त्यांच्या सुरक्षिततेसाठी गरबे खेळण्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. देवीची आरती करण्यासाठी दररोज विविध सामाजिक व राजकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, सरकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना, सर्व पत्रकार बांधवांना आरतीसाठी आमंत्रित केलं जातं. तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी या गरबोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचे अध्यक्ष गुलाम शेख, सचिव सतीश पाटील सर, प्रोजेक्ट चेअरमन अमर इंदाणी आणि शाह यांच्याकडून करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिमांशु शाह, श्रीकांत इंदाणी, हर्षित पटेल, योगेश महेश्वरी, राकेश जयस्वाल, डॉक्टर चेतन बच्चाव, अविनाश मोरे, शिवनंदन राजपूत, रितेश कवाड, पंकज कवाड, अतुल पाटील, शशिकांत शिंदे, डॉक्टर जितीन अग्रवाल, डॉक्टर प्रफुल्ल दुग्गड, डॉक्टर निलेश पवार, डॉक्टर हेमंत नागरे, डॉक्टर दिलीप पाटील, हरीश जैन, आशिष अग्रवाल, ब्रिजेश अग्रवाल, शैलेश बोरसे, प्रवीण पाटील सर परिश्रम घेत आहे. रोटरी क्लब दोंडाईच्या, इनरव्हिल क्लब ऑफ दोंडाईच्या आणि भक्ती गरबा मंडळातर्फे आयोजित तसेच नामको बँकेतर्फे प्रायोजित उत्सव 2023मध्ये सर्व दोंडाईचेकरांचे सहर्ष स्वागत आहे. भक्ती गरबा मंडळाचे हे आयोजनाचे 47वे आणि रोटरीसोबत आयोजनाचे हे 12वे वर्ष आहे. दोंडाईच्या परिसरातील भगिनी, महिला, कुटुंबियांसहित उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाचा आनंद घेतात.
महिला वर्ग गरब्याच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन विविध बक्षिसेही जिंकतात. या गरब्यांची तयारी, या उत्सवाची तयारी महिला वर्ग कित्येक दिवसाआधीपासून करत असतात. सदर उत्सवात दोंडाईचेकर नागरिकांचे विविध प्रकारचे सहकार्य आम्हास लाभते, त्यामुळे आमचाही उत्साह वाढत असतो. प्रेक्षक सुरक्षित आणि शांतपणे या उत्सवाचा आनंद घेतात. यात पोलीस प्रशासन आणि होमगार्ड यंत्रणा याचाही आम्हाला खूप मोठा सहभाग मिळतो. नगरपालिकेचेही खूप मोठे सहकार्य आम्हाला मिळते असते. मी प्रोजेक्ट चेअरमन अमर इंदाणी, रोटरी क्लब दोंडाईच्या तर्फे सर्वांचे आभार मानतो. पोलीस प्रशासन, नगरपालिकाची संपूर्ण यंत्रणा, महावितरणाचेही खूप खूप आभार. सर्व नागरिकांना परिवारासह येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा याची मी आवाहन करतो आणि धन्यवाद. धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अन्सार नगरात आज सकाळी जलकुंभ कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी केलेल्या मागणीला अनुसरून आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी शासनाकडून मूलभूत सुविधांच्या विकास योजनांतर्गत अन्सारनगर येथे ओपन स्पेसवर या जलकुंभ उभारण्यासाठी शासनाकडून 1,27,00,000 रुपये मंजूर करून आणले. त्या कामाचा आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या कामाबद्दल लोकांमध्ये समाधान आहे. शहरातील प्रमुख समस्या असलेल्या अनेक मूलभूत सुखसुविधांच्या कामासाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी करोडो रुपयांचा निधी नागरिकांच्या विकासासाठी आजपर्यंत आणलेला आहे. शहरातील सुशोभीकरण असो, पाण्याची समस्या असो किंवा रस्ते गटारीची समस्या असो किंवा कब्रस्तान असो, तसेच वेगवेगळ्या विकासासाठी आजपर्यंत आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी निधी आणलेला असून शहराच्या विकासासाठी तो निधी खर्च करण्यात येत आहे. लवकरच जामचा मळा येथे एक मोठा अम्युझमेंट पार्क सुद्धा होणार असून त्या कामाचा शुभारंभ होणार आहे. महिलांना व बालकांना विरंगुळ्यासाठी एक मोठं ठिकाण या बगीचात उपलब्ध होणार आहे. शहरातील अनेक समस्यांना हात घालत फक्त विकासाने आपल्या कामाची प्रचिती आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी धुळे शहरवासियांसाठी दिलेली आहे. या कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी हाफिज हिफुजर रहमान हे उपस्थित होते. तसेच मुफ्ती कासिम जिलानी, माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी, हाजी वरिष्ठ नगरसेवक साबिर सेठ, मुख्तार बिल्डर, इफ्तिकार अहमद, डॉक्टर अबू तुराब अन्सारी, शौकत हाजी, गुफरान पोपटवाले, युसुफ मुल्ला, नासिर पठाण, अमीर पठाण, गनी डॉलर, सईद बेग व गोपाल अन्सारी, शकील मेहंदी, मौलवी शकील, साजिद शाही व अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलियास सर यांनी केले तर आभार सौद सरदार यांनी मानले. नमाजा मेरे लिए मेहनत की और दुआएं की, जिसकी बदौलत आज मैं आप सब लोगों के सामने एज एमएलए एक आमदार कहकर खड़ा हूँ. साथियों, आज का ये जो प्रोग्राम है, मैं समझता हूँ कि ये पॉलिटिकल नहीं है, लेकिन कुछ बातें आप लोगों से गोशेगुजार करना ज़रूरी समझूंगा कि जिस वक्त मैं चुनकर आया उस रात पूरी रात मैं सो नहीं पाया. मैंने हर बातों का जायजा लेना शुरू किया. दूसरे दिन से हमने उस पर काम करना शुरू किया. तो हमने देखा कि जैसा हमारे हाजी शव्वाल अमीन साहब ने बताया कि गुज़िश्ता 50 सालों में जो काम शहर में नहीं हुए, अल्हम्दुलिल्लाह आप लोगों की दुआओं से हम लोगों करने में कामयाब हुए. हमने जायज़ा लिया. अक्सर करके जो अक़लियती इलाके हैं वहाँ पर ना तो रोड का इंतज़ाम था, न गटरें थी, न पानी की पाइपलाइन थी. उसी तरह से ऐसे कई मसाइल थे. हमारे गरीब ख़वातीन को अनाज नहीं मिलता था. समस्त भावसार समाज बांधवांचं आराध्य दैवत म्हणून आई माता हिंगलाज देवीकडे पाहिलं जातं. या देवीचं मंदिर पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे असून या देवीचे भक्त हिंदू मुस्लिम बांधव असल्याचं सांगितलं जातं. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत हा उत्सव साजरा करतात असंही सांगण्यात येतं. सध्या सोशल मीडियावर येथील व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात हिंदू मुस्लिम समाज बांधवांचा
सहभाग दिसून येत आहे। मुस्लिम लोग जो हिंदू देवी देवता की मूर्ति को छूना तक पसंद नहीं करते, आखिर वो मुस्लिम क्यों करते हैं इस मंदिर में पूजा और इस मंदिर को मानते हैं अपनी नानी का घर? आखिर पाकिस्तान के इन मुस्लिमों के साथ ऐसा क्या हुआ कि वो इस मंदिर में पूजा करने पर मजबूर हो गए? आखिर उन आतंकियों के साथ ऐसा क्या हुआ कि वो यहाँ आए तो थे इसे नष्ट करने, पर वो भी इस मंदिर में शीश झुकाने लगे? आखिर क्या हुआ उन आतंकियों के साथ, जबकि इस मंदिर में ना तो कोई दरवाजा है न ही कोई सिक्योरिटी? आइए जानते हैं। ये है हिंगलाज भवानी मंदिर, जो कि पाकिस्तान के बलूचिस्तान में हिंगोल नदी के तट पर पहाड़ी के इलाके में संकीर्ण घाटी पर स्थित एक हिंदू मंदिर है। ये हिंदू मंदिर देवी सती को समर्पित 51 शक्ति पीठों में से एक है। इस देवी को हिंगलाज देवी या फिर हिंगुला देवी भी कहा जाता है। इस मंदिर को नानी मंदिर के नाम से भी जाना जाता है। हिंगलाज मंदिर पहुंचना अमरनाथ यात्रा से भी ज्यादा कठिन माना जाता है। रास्ते में 1000 फुट ऊंचे ऊंचे पहाड़, दूर तक फैला हुआ सुनसान रेगिस्तान, जंगली जानवर, घने जंगल और 300 फुट ऊंची मठ ज्वालामुखी के साथ डाकू और आतंकियों का डर अलग से रहता है। पाकिस्तान में स्थित इस मंदिर तक पहुंचने के लिए रास्ते में ना तो कोई सेना होती है और ना ही कोई पर्सनल सिक्योरिटी, इसलिए भक्त 30 से 40 लोगों का ग्रुप बनाकर ही जाता है। 2007 में चीन द्वारा रोड बनाने से पहले हिंगलाज माता मंदिर पहुंचने के लिए भक्तों को 200 किलोमीटर पैदल चलना पड़ता था, मगर अब ये रास्ता मात्र 55 किलोमीटर की रह गई है। यात्रा को शुरू करने से पहले भक्तों को 2 शपथ लेनी पड़ती है, जिसमें पहली है कि माता के मंदिर के दर्शन करके वापस लौटने तक संन्यास ग्रहण करना होगा, और दूसरी शपथ है कि पूरी यात्रा में कोई भी यात्री अपने सह यात्रियों को अपनी सुराही का पानी नहीं पिलाएगा। अब भले ही वो प्यास से तड़प तड़प कर उस सुनसान वीराने में मर ही क्यों न जाए। हिंदू पुराणों के मुताबिक भगवान विष्णु ने अपने चक्र से सती के इस 51 टुकड़े किए थे। ये टुकड़े जहां जहां पर गिरे, उन 51 जगहों को देवी की शक्ति पीठ के नाम से जाना जाता है। उन टुकड़ों में से सती के शरीर का पहला हिस्सा यानी कि सिर कीर्तन पहाड़ी पर गिरा, जिसे आज हिंगलाज के नाम से जानते हैं। नवरात्रों के समय यहाँ पर इस मंदिर में काफी ज्यादा भीड़ होती है। करीब 10 से 25 हजार भक्त हर रोज हिंगलाज माता के दर्शन के लिए यहाँ आते हैं। यहाँ अमेरिका, ब्रिटेन और इंडिया से ज्यादातर भक्त पहुँचते हैं। आजादी से पहले हिंगलाज माता मंदिर भारत में ही था। इस मंदिर के पुजारी महाराज गोपाल गिरी का कहना है कि इस पवित्र जगह पर हिंदू मुस्लिम का कोई फर्क नहीं दिखाई देता। कई बार मंदिर में पुजारी को सेवक मुस्लिम टोपी में दिखाई देते हैं, तो कई बार मुस्लिम देवी देवता की पूजा के दौरान साथ खड़े होते हैं। जहां हिंदू हिंगलाज को माता का स्थान मानते हैं, वहीं पर मुस्लिम इसे नानी मंदिर या फिर नानी कहते हैं। नानी का हज के नाम से भी जानते हैं। मुस्लिम उनको लाल कपड़ा, अगरबत्ती, मोमबत्ती, इत्र, फल फूल इत्यादि चढ़ाते हैं, और हिंदू और मुस्लिम इसे संयुक्त तीर्थ स्थल पर कई बार पाकिस्तानी चरमपंथी और अन्य आतंकियों के द्वारा हमले किए जा चुके हैं। एक बार की बात है, जब कुछ आतंकवादी इस मंदिर पर हमला करने आए, तब वे सभी हवा में तक गए। उसी समय से इस मंदिर को चमत्कारिक मंदिर माना जाता है, और उसके बाद से आज तक किसी की भी इतनी हिम्मत नहीं हुई कि वो इस मंदिर को नुकसान पहुंचाने के बारे में सोच भी सके। इसी डर की वजह से आज इस मंदिर में मुस्लिम भी अपना शीश झुकाते हैं। इस मंदिर में मुस्लिम भक्त इसलिए माथा नहीं टेकते कि उन्हें हिंदू देवी देवता में कोई आस्था है, बल्कि वो इस मंदिर में इसलिए माथा टेकते हैं क्योंकि वो इस मंदिर से थर थर कांपते हैं। इस बात में आपको कहां तक सच्चाई नजर आती है, हमें कमेंट करके जरूर बताइएगा। शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पासून झाली। या 9 दिवसांच्या उत्सवाला 9 रंगांचं अनन्यसाधारण महत्व आहे, ज्याला विशेष अर्थ आणि महत्व देखील आहे। उद्याचा रंग केशरी अबोली हा देवी गौरीचा अर्थ आहे।
हा रंग बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. हे पुनर्जन्म, प्रजनन आणि विस्तार देखील दर्शवते. जेव्हा तिचे उपासक तिची मदत घेतात तेव्हा देवी दुर्गा त्यांना सर्जनशीलता आणि समज देते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्री राजू भाऊसार फेटीवाले आयोजित श्री शिव महापुराण कथेची काल उत्साहात सांगता. आदिवासींवर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय द्यावा, भिल्ल समाज विकास मंचाची मागणी. नाशिकहून निघालेल्या 16 कुलस्वामिनी पायी दिंडीचं धुळ्यात स्वागत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील ओम शांती मंडळातर्फे आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन. धुळ्यातील भिवसण नगरातील गुंड प्रवृत्तीच्या इस्माचा बंदोबस्त करावा, जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन. धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथे दुर्गा दौडचं आयोजन. दोंडाईचा येथील दादासाहेब रावळ स्टेडियम येथे भव्य गरबा महोत्सवाचं आयोजन. धुळ्यातील अन्सार नगरात जलकुंभ कामाचा शुभारंभ. पाकिस्तानातील माता हिंगलाज देवीच्या दर्शनात हिंदू मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग. उद्याचा रंग हिरवा, देवी गौरीशी संबंधित. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.